पुण्यामध्ये गॅस टंचाईचा परिणाम आता लहान नाश्त्याच्या दुकानांवर सुद्धा दिसू लागलेला आहे आणि सिलेंडर मिळत नाहीये। त्यामुळे पुण्यामध्ये अनेक स्नॅक्स सेंटर आता बंद पडलेले आहेत। ते काही ठिकाणी गॅस अभावी मोजकेच पदार्थ तयार केले जातात। हॉटेल्स नंतर आता स्नॅक्स सेंटर्स बंद होऊ लागल्यानं ग्राहकांची मोठी गैरसोय होताना दिसतेय। काय नेमकी पुण्यामधली सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। सिलेंडरचा तुटवडा कमी असल्यामुळे पुण्यातील जे पेठ्यांमध्ये जे नाश्ता किंवा न्याहारीची जी हॉटेल आहेत त्याच्यावर याचा परिणाम झालेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सदाशिव पेठेतले हे जे दुकानं आहेत ते आता बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला बंद झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक विद्यार्थी किंवा पुणेकर जे आहेत त्या या परिसरामध्ये आवर्जून या नाश्त्यासाठी येत असतात। या जर ठिकाणी बघितलं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉटेल असतात, मात्र या ठिकाणी आता बरीचशी जी हॉटेल आहेत ती आता त्यांनी बंद केलेली आहेत। गॅस मिळतोय का? गॅस तर भेटत नाही सध्या। त्याच्यानंतर मेसवाले तर बंद केले। मेसवाले बंद केल्यानंतर आम्ही इथं बनवतो, ते इथून तर थोडं फक्त 25% इथं बनवतो, बाकी 75% घरी बनवतो। घरी बनवतो तर बघा घरचा पण गॅस संपलेला असतो, त्याच्यामुळे मग काय करतो इलेक्ट्रिक शेगडीवर बनवतो आम्ही। तिथून आणून मग इथं बनवतो। इथं काय तरी पण गॅस नसल्यामुळं लवकरच बंद करतो आम्ही। आणि बाकीची पण दुकानं बंद झाली? बाकी सगळे दुकानं बंद झाले। तो चहावाला एक जण आहे, तो पण काय कोळसे शेगडीवर कशावर तर बनवत असतो। काय कारण आम्ही गिऱ्हाईक चालू असल्यामुळे आम्ही काय तिकडे तेवढं लक्ष देत नाही। तुम्ही आयटम किंवा मेनू पण कमी केले? मेनू कमी म्हणलं तर खिचडी कमी केलेली आहे, उपीट कमी केलेले आहे। ही गोष्ट खरी आहे की सिलेंडर टंचाईमुळे सगळ्या याच्यावर परिणाम झाला आहे। इथं बरेच स्टॉल असायचे, ते बरेचसे स्टॉल बंदच पडलेले आहेत आणि इथं बाहेरगावची मुलं राहत असल्यामुळे सगळी मुलांना ह्या स्टॉलवर अवलंबून राहावं लागायचं, पण ते दिसतच नाही आहे। पुणेकर म्हणून तुम्हाला आता तुमच्या आवडीचा मेनू खायला मिळतोय का? नाही, तसा प्रॉब्लेमच आहे, कारण कसं आहे इथं पहिल्यापासून राहतोय, पहिल्यापासून माहिती आहे की कुठे काय खाणं वगैरे आहे। पण आता जो प्रॉब्लेम येतो आहे की बाहेर सकाळी आपण पडतो आणि नाश्त्याला काय, तर ते पण तो प्रॉब्लेम आहे की ते तसं होत नाही आधीसारखं जी अवेलेबिलिटी होती म्हणायची। बरेचसे दुकानं बंद झाले आहेत। हो, नाश्ता तरी मिळतोय का? नाही काय नाही, शिवभोजनला जाते ते बी एकच चपाती देतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।